नमस्कार, स्वागत आहे आपल्या गीताज रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी सोपा, चविष्ट आणि झटपट होणारा गव्हाच्या पिठाचा पनीर रोल। हा रोल नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठीही खूप छान आहे। रोट्या बनवण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे। इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। 2 पातळ कांदे चिरून घेतलेत, त्यातील थोडा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि राहिलेला इथे घेतलेला आहे। 1 ढबू मिरची उभी पातळ चिरून घेतलेली आहे। टोमॅटो बिया काढून 1 उभा पातळ चिरून घेतलेला आहे। इथे तुम्ही गाजरही घालू शकता। यामध्ये 1 टीस्पून तिखट घेतलेला आहे, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी आणि 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतले। हळद घेतले पाव चमचा, 2 टेबलस्पून दही घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचे। रोटीला लावण्यासाठी इथे मेयोनीज घेतलेला आहे आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे। इथे तुम्ही पुदिना कोथिंबीरची चटणी सुद्धा घेतली तरी चालेल। एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडं तेल घालायचं आहे आणि हे तेल एकसारखं जरा सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून चपातीपेक्षा थोडं घट्ट कणिक मळायची आहे। हे बघा, अशी ही घट्ट कणिक मळायची आहे आणि त्याला 1 चमचा तेल लावून चांगलं दुमडून ही कणिक अशी 10 मिनिटं झाकून ठेवायची आहे। आता इथे बाउलमध्ये मी पनीर घेतलेला आहे, तर त्या पनीरला दही घालायचं आहे पहिल्यांदा, नंतर आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आणि त्यानंतर हे मसाले सगळे त्यामध्ये मिक्स करायचे आहेत। हे मसाले सगळे घालायचे आहेत। मसाले घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे। मसाला सगळं पनीरला लागलेला पाहिजे। असा हा सगळा मसाला पनीरला लावून झालेला आहे। आता हे पण 10 मिनिटं आपण बाजूला ठेवूया। आता एका भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे आणि ते तेल कढल्यावर कांदा, मोठ्या गॅसवर कांदा भाजायचा आहे। त्यातच आपली सिमला मिरची पण टाकायची आहे। गॅस बारीक करायचा नाही, मोठ्या गॅसवरच सगळं 1 मिनिट परतायचं आहे। भाज्या असा क्रंची राहायला पाहिजेत, भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत, त्यामुळं मोठा गॅस करूनच भाजायचं आहे। आणि त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते घालायचं आहे आणि त्यात लगेच टोमॅटोसुद्धा घालायचं आहे आणि हे सुद्धा मोठ्या गॅसवर 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यावर सुद्धा थोडं हलवायचं आहे आणि हे गॅस बंद करून गार होण्यास ठेवून द्यायचं आहे। आता इकडे कणिक मळून आपण घेतलेली आहे, त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून ठेवूया। जास्त मोठे गोळे करायचे नाहीत, कारण पोळी आपल्याला पातळसर लाटायची असते। असे गोळे करून ठेवायचे आहेत। याचे गोळे करून ठेवलेले आहेत। आता आपण पोळ्या लाटायला घेऊया। एक गोळा घेऊन त्याला थोडं पीठ लावून त्याची पातळशी पोळी लाटून घ्यायची आहे। अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही ताटामध्ये काढून ठेवूया आणि अशा सर्व पोळ्या आपण करून घेऊया। इथं आपल्या ह्या सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत। आता हे आपण भाजायला घेऊया। भाजताना सुरुवातीला थोडं तेल लावायचं आहे। तुम्ही तेल लावा, तूप लावा, बटर लावा, काही लावलं तरी चालते। आणि आता ह्या पोळ्या आपण दोन्हीकडून अशा खरपूस चांगल्या भाजायच्या आहेत। अशा ह्या चांगल्या भाजून घ्यायच्या। सगळ्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। आपण सगळ्या पोळ्या इथे भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण याचा पनीर रोल करूया।
खाली बटर पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर एक पोळी ठेवायची आहे, थोडी आत ठेवायची आहे आणि थोडी अशी बाहेर ठेवायची आहे. त्याच्यावर सुरुवातीला मेयोनीज घालायचं आहे, नंतर टोमॅटो केचप घालायचं आहे आणि हे दोन्ही मिक्स करून सर्व पोळीवर पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पनीरचं स्टफिंग भरायचं आहे आणि त्याच्यावर कच्चा कांदा थोडा घालायचा आहे. कच्चा कांदा घातल्यानंतर चाट मसाला थोडा भुरभुरवायचा आहे आणि याचा आपण आता रोल करायचा आहे. असा रोल करून बटर पेपर ह्याला गुंडाळायचं आहे. बघा बटर पेपर असा त्याला गुंडाळायचा आहे. अशा तऱ्हेने सर्व आपण पनीर रोल करून घ्यायचे. तर ही गव्हाच्या पिठाचे पनीर रोल तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. धन्यवाद.